काल वटपौर्णिमेनिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. कटाची आमटी थोडीशी जास्त झाली आणि जेव्हा जेव्हा कटाची आमटी जास्त होते, शिल्लक राहते, तेव्हा मी हे कटाच्या आमटीतले ज्वारीचे फळं बनवतेच. माझ्या माहेरी आजी, आई बनवायच्या, त्यामुळे लहानपणापासून खाल्लेले आहेत हे कटाच्या आमटीतले फळं. टेस्टी लागतात, अगदी सोपी रेसिपी आहे. तर कटाची आमटी उकळत ठेवली गॅसवर. तोपर्यंत एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यात थोडंसं मीठ घातलं आणि भाकरीच्या पिठाप्रमाणे पाणी घालून पीठ भिजवून घेतलं. हातावर हे पीठ थोडं थोडं घेऊन असे याचे गोळे वळायचे आणि थोडंसं दाबून असे फळं बनवायचे. आता आमटीला उकळी आली की मग यात फळं सोडायचे. आमटीला उकळी आल्यानंतरच फळं सोडा, कारण ज्वारीच्या पिठामध्ये जास्त चिकटपणा नसतो गव्हाच्या पिठाप्रमाणे. जर उकळी यायच्या आधी फळं सोडले तर पूर्ण फळं तुटतात आणि पीठ पीठ होतं, अख्खे फळं राहत नाहीत. त्यामुळं उकळी आल्यानंतर फळं सोडायचे. मस्त 6-7 मिनटं गॅसच्या स्लो फ्लेमवरती फळं शिजवून घ्यायचे. शेवटी कोथिंबीर घातली. कटाची आमटी शिल्लक उरल्यानंतर तुमच्याकडे नवीन कोणता पदार्थ बनवतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळेस मी सुद्धा ट्राय करेन आणि हे कटाच्या आमटीतले ज्वारीचे फळं तुम्हीसुद्धा बनवून बघा. खूप टेस्टी लागतात. त्याच्याबरोबर कांदा, लोणचं तोंडी लावायला मस्त लागतं.